आज काल्याचं कीर्तन असं सांगतात. काल्याचं कीर्तन म्हणजे पगारीचं कीर्तन. कालाचे दिवस म्हणजे पगारीचा दिवस. आता कोणती पगार महाराज? ऐकणाऱ्याची पगार, गाणाऱ्याची पगार, वाजवणाऱ्याची पगार, साऊंड सिस्टीमची पगार, मंडपवाल्याची पगार, श्रोते मंडळीची पगार. श्रोते मंडळी म्हणजे आम्हाला काय? अहो तुम्हाला सुद्धा आहे. काय आहे महाराज? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. महाराज आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं लागतं आणि त्यामध्ये माझा कृष्ण परमात्मा येतो आणि तुम्हा आम्हाला प्रसाद देतो. विठ्ठल विठ्ठल. हो बघ आता 7 दिवस कोणी कशाची सेवा केली असेल? सेवा सगळी सारखी महाराज. कोणी मंडप झाडला असेल, कोणी मंडपातलं पाणी काढून कोरडं केलं असेल, सेवा तेवढीच. कोणी चटया टाकल्या असतील, सेवा तेवढीच. कोणी अन्नदान केलं असेल, सेवा तेवढीच. कोणी महाराज ते शिजवून तयार करून वाढलं असेल. आता खूप लोक अन्नदान करायला तयार आहेत, पण करून वाढणारे नाही. मग करून वाढणाऱ्याला सुद्धा तेवढीच सेवा आणि अन्नदानाचं साहित्य देणाऱ्याला तेवढीच सेवा. बघा मृदंग वाजणाऱ्याला तेवढंच पुण्य, मृदंगाला कणिक आणून देणाऱ्याला तेवढंच पुण्य, कीर्तन करणाऱ्याला तेवढंच पुण्य, बसून ऐकणाऱ्याला तेवढंच पुण्य, अन्नदानाची पंगत घालणाऱ्याला तेवढंच पुण्य, पंक्तीमध्ये वाढणाऱ्याला तेवढंच पुण्य, पंक्तीमध्ये वाढणाऱ्याला तेवढंच पुण्य, वाढणाचं टोपलं घरला नेणाऱ्याला तेवढंच पुण्य. अशी स्थिती आहे महाराज. कुठलंही काम करा पुण्य समान. कशाचं? हे काल्याचं कीर्तनाचं फळ आहे. विठ्ठल.